राज्यसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं जवळपास नाव निश्चित झालेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनाच उमेदवारी देण्यात आली असून तीनही पक्षांनी यासाठी एकमत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी तयारीला लागली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असणार। सोमवारी रात्री मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह कोअर कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते। 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। वरळी डोममध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत। भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होते। रात्री 10 वाजता फडणवीसांच्या वरच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित आहे। इतर 3 नावांसंदर्भात कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। विनोद तावडे, विजय रहाटकर, धैर्यशील पाटील, रामदास आठवले यांच्या नावाची चर्चा आहे। इतर 3 उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपच्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। त्याचं काय चाललंय, कोणाचं नाव आलं, काय चाललं तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। भाजपची नावं आज रात्री बैठक आहे कोअर कमिटीची। मला वाटतं त्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि आमच्याकडे पद्धत आहे त्यानंतर वरती जातील नावं, केंद्राकडे जातील आणि तिथून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल। तिथे नाव ठरवण्याची आमच्याकडे कुठेही राज्यामध्ये पद्धत नाहीये। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी देण्यात येईल अशी माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तिथे महाविकास आघाडीमधून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं महाविकास आघाडीच्या नेत्यांची अपेक्षा असल्याचं बोललं जाते। शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरवणार असल्याची माहिती आहे। राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवार साहेब राज्यसभेवरती यावेत असं वारंवार बोलून दाखवलेलं आहे। पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केलं आहे याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय। अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्र बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील। तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेशाध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला एक जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेशाध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो। तर संख्याबळ पाहता ही जागा आमची असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे। आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे। हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MBAचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे। कारण 2020 मध्ये आम्ही 1 सीट NCPला दिली होती तशी। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात GR कधी काढणार असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला। चर्चा, मंथन, बैठकांमध्येच वेळ घालवणार का अशा शब्दात मुनगंटीवारांनी आपल्या सरकारला सुनावलंय। आज अध्यक्ष महाराज धान उत्पादक शेतकरी
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं. धान खरेदीशी याचा संबंध नाही तरी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले होते. धानाचा बोनस निघण्याचा जी.आर. कधी काढणार ते सांगा असं म्हणत मुनगंटीवारांनी राज्यमंत्री योगेश कदमांना सवाल केले. यावर योगेश कदम बैठक घेण्याचं बोलताच बैठक लावतो असं बोलून चालत नाही असं म्हणत मुनगंटीवार पुन्हा एकदा चिडले. यावेळी सभागृहात मुनगंटीवार आणि योगेश कदम यांच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या फेरी झाल्याचं पाहायला मिळालं. मागच्या वर्षी जेव्हा 2300 रुपये साधारण धानाचा भाव होता, 2320 रुपये धानाचा भाव होता, तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो. आताही तीच परिस्थिती, या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे. लडखडणारी उत्तरं देऊ नका एवढी विनंती आहे. एका वाक्यात उत्तर द्या. जरी मी जास्त बोललो असलो तरी की धानाचा बोनस देण्याचा जी.आर. 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत. माझी आपल्याला विनंती असेल की एक बैठक आपण तातडीची या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लावू. आवश्यक असल्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू. शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते अशा पद्धतीचं उत्तर शासनाकडून शेतकऱ्याचा अवमान करणारं अपेक्षित नाही आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस डायरेक्ट जातो. शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे. यांना माहिती आहे ना, हे असं सांगताय की एजंट नोंदणी करतात. काय माहिती दिली जात आहे? आमचं सरकार बोनस देण्याच्या विरोधात नाही, परंतु अध्यक्ष महोदय बोनस देत असताना ते योग्य हाती पण गेला पाहिजे. एक एजंट तिथे कामाला लागले होते. धान उत्पादक शेतकरी हा इतर सर्व शेतकऱ्यांमधला म्हणजे शेतकरी गरीब आहेच, हा अति गरीब धान उत्पादक शेतकरी आहे. सर्वात फाटका शेतकरी जर असेल तर तो धान उत्पादक आहे, म्हणून बोनस सुरू झाला. आता याच्यावर चर्चा करू, बैठक घेऊ हा विषय नाही. हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे. तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू, तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे. द्यायचा नाही आहे ना तुम्हाला धानाचा बोनस, तर स्पष्ट सांगा ना. शेतकऱ्यांच्या धान उत्पादक शेतकरी याच वेळी वडेट्टीवारांनी मुनगंटीवार यांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचे आमदार असून त्यांना व्यथा माहित आहे, त्यामुळे ते मांडतायत. त्याला सकारात्मक थोडासा विचार करा. तेवढे ज्येष्ठ आहेत, त्यांच्या भावनाचा तरी विचार करा, शेतकऱ्यांच्या व्यथांचा विचार करा आणि सकारात्मक उत्तर द्या, अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक मी ह्या करता सांगितली की शेवटी ह्याचा रिव्ह्यू आणि ह्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत देणं आवश्यक आहे, ते आम्ही देऊच. आणि त्यानुसार आपल्याला जे अपेक्षित आहे की कॅबिनेट शेवटी हा निर्णय कॅबिनेटच्या समोर जाणार आहे. म्हणून नक्कीच विजयभाऊ आपण मागणी करताय त्यानुसार आणि सुधीर भाऊंच्या मागणीनुसार कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव घेऊन जाऊन त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. या वर्षीचा जी.आर. हा जानेवारी. याच वेळी धान उत्पादकांच्या बोनसचा जी.आर. निघेल अशी अपेक्षा होती, पण निवडणुका लागल्या. मात्र अद्यापपर्यंत धान उत्पादकांच्या बोनसचा जी.आर. निघालेला नसल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. द्यायचा नाही आहे ना तुम्हाला धानाचा बोनस, तर स्पष्ट सांगा ना. एवढं लपवून छपून दोन यांनी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. आमची आग्रही या लक्षवेधीमधून मागणी आहे की तुम्ही धानाचा बोनस देणार अशी घोषणा करा. या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे तर कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच, पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा उपस्थित केला. वडेट्टीवारांच्या प्रश्नावर शासनाने योग्य निवेदन करावं असं राहुल नार्वेकर म्हणाले. दरम्यान पंचनाम्याचे आदेश फडणवीसांशी चर्चा करून देण्यात येतील अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. या गारपिटीमुळे चणा, डाळ, मूग सगळी पिकं, जो गहू आणि भाजीपाल्यांची सर्व पिकं नष्ट झाली. अध्यक्षमध्ये एवढा प्रचंड गारांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला. वादळी पाऊस होता आणि यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या संदर्भात याचं पंचनामे करावेत, त्याचे आदेश दिले गेले पाहिजेत आणि पंचनामे करून माहिती घेऊन तात्काळ खरं तर ही चर्चा होणं आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष कसं आहे? सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या संदर्भात योग्य निवेदन करावे. या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे,
अवकाळी पावसामुळे अध्यक्ष महोदय याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल. तर भास्कर जाधवांनी बेकायदेशीर डान्स बारचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला. तर 3 ते 4 वेळा नियम मोडल्यास बारचा परवानाच रद्द करण्याची कायद्यामध्ये तरतूद केली जाणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. च्या बाजूने मुख्यमंत्री महोदय तुम्ही रात्रीचा प्रवास करून बघा. हा रात्रीचा प्रवास करत असताना आत बाहेर कुठे जायची गरज नाही, मेन हायवेतच मी बोलतोय. दोन्ही बाजूने इतक्या सगळा नुसता लखलखाट, ते संपूर्णपणे लाइटिंग, तो सगळा आवाज, ते सगळं पब्लिक, हे रस्त्यावर कुठल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा बघायला येतं मंत्री महोदय? त्या ठिकाणी कुठलाही ऑर्केस्ट्रा नाही, तर लेडीज बारच त्या ठिकाणी चालतात, डान्स बारच चालतात. आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे. पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात. याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी सभागृहामध्ये शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त देण्यात येणाऱ्या इतर कामांबाबत प्रश्न मांडला. शिक्षकांना कुत्रे मोजायचं काम दिल्याचा आरोपही विक्रम काळेंनी केला. तर शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम दिलं नसल्याचं मंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलंय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की यापुढे कुठलंही शिकवण्याशिवाय इतर कुठलंही काम शिक्षकांना लावण्यात येणार नाही. सभापती महोदय आता तर कहरच केलाय, कुत्रे मोजायचं काम दिलंय शिक्षकाला सभापती महोदय. एक प्रकारे मोठा अपमान शिक्षकाचा सभापती महोदय या ठिकाणी केलेला. हे परिपत्रक कुणी काढलं? कुत्रं मोजायचं कसं त्या ठिकाणी संचालन करायचं? एका वर्गात 60 50 मुलं असतात सभापती महोदय, कशी शाळा चालवायची सभापती महोदय? आणि त्यांना विनंती केली कलेक्टरला तर लगेच सांगतात तुमच्यावर पोलीस गुन्हे नोंद करू म्हणून भीती दाखवतात सभापती महोदय. विक्रम काळे साहेब सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, अनुभवी आहेत आणि ह्या अनुभवाचा फायदा ते एखाद्या विषयाचा आपण म्हणतो राईचा पहाड कसा करायचा त्याचा पूर्णपणे ते अनुभवाचा याचा फायदा घेत असतात. त्यांनी सांगितलं की शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम दिलं आहे. माझा काळेसाहेब याच्यावरती आक्षेप आहे. एक तर पहिले तुम्हाला हे सांगतो की जे अशैक्षणिक कामे आहे आम्ही देखील स्वीकारतो की खूप जास्त अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे देण्यात आलेले आहे. परंतु 28/8/2024च्या शासन निर्णयानुसार आपण शैक्षणिक कामे कोणची आणि अशैक्षणिक कामे कोणचे याचं वर्ग नाही. एक मिनिट, तुम्ही प्रश्न कसा डेव्हलप करता आता उत्तरी थोडंसं डेव्हलप करू द्या ना. आता असं करता तुम्ही. अंबादास दानवे यांच्याकडनं 1150 कोटींच्या जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा यामध्ये हात असल्याचं दानवे म्हणाले. दरम्यान अंबादास दानवे यांनी केलेले आरोप संदीपान भुमरे यांनी फेटाळले. अंबादास दानवेंनी भुमरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असं विलास भुमरे यांनी म्हटलंय. इबानामा झाला, इबानामा ज्या व्यक्तीच्या नावावर झाला त्याचं नाव जावेद रसूल शेख. आता व्यक्ती कोण? जावेद रसूल शेख, जे कालडा कॉर्नरची जागा होती ज्याच्या नावावर झाली होती तोच हा जावेद रसूल शेख आहे. हा कोणाचा ड्रायव्हर आहे, कोणाचा चालक यांनी याच्यात लिहिलेलं आहे. मी कोणाचं नाव नाही लिहिलं, पण एका सत्ताधारी पक्षाच्या संसद सदस्याचा तो चालक म्हणून नोकरी करतो. बरं, आता याचं व्हॅल्युएशन किती आहे तर तुम्हाला सांगावं. 1150 कोटी रुपये. 1150 कोटी. आत्ताच आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी व्हिडिओ बघितला. या ठिकाणी अंबादास दानवे यांनी ड्रायव्हरच्या नावावर 1100 कोटीची प्रॉपर्टी त्या ठिकाणी उल्लेख केला. पण या ठिकाणी अंबादास दानवेचे विरोधी पक्ष नेते होते आणि या ठिकाणी मला वाटतं आता प्रोटोकॉल राहिला नाही, आमदारकी गेली आणि जिल्हा परिषद महानगरपालिका असतील यांचा दारून त्या ठिकाणी पराभव झाला. मग आता पक्षासाठी काहीतरी दाखवायचं, आपली लाल दाखवायची म्हणून हे आरोप केले जाते. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांचं हे ट्विट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारीचा सन्मान निधी वितरित करण्याची
प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू झाली. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे.